इतपतच जर सगळं जर भानगड असेल तर मग ते तितकंच राहत. तुम्ही त्यांच्या जवळ जाता ते अंतरंगात शिरता का त्यांच्या? किंवा त्यांची इच्छा असेल तरच तुम्ही अंतरंगात शिरता असंही म्हटलं जातं, पण तसं काही नसतं. ती माऊली आहे ना. तिला वेडं वाकडं देखणं, बेंद्र कसंही रूप असलेलं पोर असेल तिचं, तर तिला ते प्रियच असतं. एखादं मूल देखणं असेल, एखादं काळं कुच्च असेल, एखादं पायाने अपंग असेल, एखादं बोबडा असेल, एखाद्याच्या तोंडातून सारखी लाळ गळत असेल, 5-6 मुलं असतील त्या माऊलीला, पण तिला प्रत्येक मूल हे आपलंच असतं आणि ते अतिशय प्रिय असतं. कारण का? तर त्या प्रत्येक मुलासाठी तिने जो 9 महिन्यांचा जो भोगवटा भोगलेला असतो आणि त्याला जन्म देताना जे काही भोगलेलं असतं त्यापायी आतड्याची ती माया असते. मग तिथेही प्रकृती येते बरं का. कारण आईच्या अंतरंगातली माया हा सुद्धा प्रकृतीचा आविष्कार आहे. मग ही जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचं वर्णन जर तुम्हाला या पद्धतीने सोपं करून समजत असेल तर ते समजून घ्या. आमच्या डोक्यावरनं गेला असं प्रत्येक वेळेला म्हणण्याची काही आवश्यकता नसते. डोक्यावरनं का जातं? तर नीट कान देऊन आपण कोणतीच गोष्ट, माझं व्याख्यान सोडून द्या, कोणतीच गोष्ट ऐकत नाही. आपल्याला कान दिलेत ते काहीतरी वेगळं ऐकायला दिलेत असं हल्ली लोकांना वाटतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये जे सूक्ष्म निरीक्षण लागतं, प्रत्येक गोष्टी श्रवण करण्याचं जे ताकद लागते ती कुठेतरी आपण हरवून बसलोय आणि ते श्रवण केल्यानंतर सुद्धा त्याचं विश्लेषण, चिंतन, मनन केल्याशिवाय तो अर्थ कळेल तरी कसा? मी अनेक वेळा सांगेन तुम्हाला की माझ्या व्याख्यानात ती गोष्ट बाजूला ठेवा. आयुष्याच्या प्रवासामध्ये जे जे काही तुम्हाला ज्ञान म्हणून किंवा वाचनातनं जे काही प्राप्त होते, निरीक्षणातनं जे काही प्राप्त होते, सृष्टीमध्ये गेल्यानंतर जे काही प्राप्त होते, तीर्थक्षेत्री गेल्यानंतर प्राप्त होते, तिथल्या व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सीज, व्हायब्रेशन्स म्हणजे लहरीज आणि फ्रिक्वेन्सीज म्हणजे वारंवारता. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यांना तुम्ही सामोरं जा आणि तिथून तुम्हाला जे जे काही अमृतकण वेचता येतील ते घ्या तुम्ही. म्हणजेच तुम्हाला हा सराव होईल की आपण जे पाहतोय डोळ्यांनी, आपण जे कानाने ऐकतोय, आपल्या विचारांमध्ये आतमध्ये जे पोचतंय त्याचं आपण किती सखोल चिंतन मनन करायला पाहिजे. आणि हे सगळ्या डायमेन्शन साठी मी सांगतोय, फक्त एकाच डायमेन्शन साठी सांगतोय असं नाही. आयुष्य जगायची जे सगळे कवडसे आहेत, जे परमेश्वर आपल्या अंगणामध्ये कायम टाकत असतो, तो कवडशांचा जो खेळ आपल्या समोर पसरलेला असतो ना, ते रंगीबेरंगी नसतात, ते पांढरे शुभ्र असतात, ब्लॅक अँड व्हाईटचा तो खेळ आहे कवडसे म्हणजे. पण ते असं गालिच्या सारखं कधीतरी पसरले जातात तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की परमात्म्याने सुद्धा आपल्या आयुष्याशी निगडित असे अनंत कवडसे आपल्या आयुष्यामध्ये पेरून ठेवलेले आहेत. आपण त्यातल्या प्रत्येक कवडशाकडे कधी पाहणार? हे सगळ्यात मोठं गणित आपल्याला सोडवायचंय आयुष्यामध्ये. तर आम्ही सत्पुरुषांच्या जवळ जायच्या लायकीचे राहू, तर आम्ही सत्पुरुषांची भक्ती करायच्या लायकीचे राहू, असं आपल्याला वाटत नाही का? असं माझं एक प्रामाणिक तुम्हाला विचारणं आहे. मी प्रश्न विचारत नाहीये, सवाल विचारत नाहीये. पण ह्या कवडशांमधले किती कवडसे आयुष्यभरामध्ये आपल्याला गोळा करता येतात? उत्तर अवघड आहे. कारण का आहे की एक कवडसा जरी सापडला त्याच्या कृपेचा, त्याने आपल्यासाठी मांडलेला, अनेकांना असं वाटतं की एक कवडसा सुद्धा आयुष्य उथरून जायला खूप काही मदत करतो. मग हे असे अनंत कवडसे आहेत. तर एका जन्मामध्ये, एका आयुष्यामध्ये ज्याला अनंत कवडसे गोळा करण्याचं भाग्य लाभतं, तो मोक्ष मुक्ती साधतो कशी? तर बंकटलालाला महाराजांनी काय सांगितलं होतं, की काय शिकवलं होतं? अद्वैत सिद्धांत शिकवला होता की नाही? तो प्रदान केला होता बंकटलाला. मग बंकटलालाला या जन्मातच, जिवंत असतानाच मोक्ष मुक्ती मिळालेली आहे. आणि महाराजांनी तो अद्वैत सिद्धांताचा प्रदान करून त्याला ते शिकवून त्याला काय केलं होतं?
तर मी तेच म्हणतोय की हे जे सगळे कवडसे आहेत ते त्याच्या बाबतीत एका वेळेला गोळा झाले, कारण जो समर्थ सद्गुरू त्याला सापडला त्याचा तो मोक्ष गुरु होता. तो त्याला सापडल्यानंतर त्याचं व्यावहारिक लौकिक आयुष्य सुद्धा महाराजांनी सांभाळलं. त्याला हल्ली आपण म्हणतो ना शेपअप केलं तसं प्रकार. आणि आध्यात्मिक आयुष्य तो जन्मोजन्मी जे जगत आलेला होता, घेऊन आलेला होता संचित, त्या संचिताला महाराजांनी या त्याच्या आयुष्यामध्ये हे पूर्णत्वाला पोहोचवलेलं आहे ते संचित. आणि पूर्णत्वाला पोहोचवून मग त्याला जन्म मृत्यूच्या किंवा मृत्यू आणि जन्माच्या चक्रातनं सोडवलंय. ह्याला मोक्षमुक्ती म्हणत नाही, त्याला कायमचा शिवतत्वामध्ये स्थित केलंय, याचं हे उदाहरण आहे. हे बंकटलालाच्या बाबतीत आहे, ते आपल्या बाबतीत का होऊ शकत नाही? होऊ शकतं, पण त्याच्यासाठी जी चिकाटी पाहिजे, जो पेशन्स पाहिजे या क्षेत्रामध्ये टिकून राहण्याचा. कोणतंही क्षेत्र घ्या, आज प्रत्येक क्षेत्र व्यावहारिक जरी घेतलं तरी ते आव्हानात्मक आहे. त्या आव्हानात्मक क्षेत्रामध्ये टिकून राहणं, पाय रोवून उभं राहणं हेच जास्ती महत्वाचं असतं. धरसोड वृत्ती आयुष्याला काहीही देऊ शकत नाही. कोणतंही ठोस असं अधिष्ठान आयुष्याला कोणतीच धरसोड वृत्ती देऊ शकत नाही. त्याच पद्धतीने आध्यात्मिक धरसोड सुद्धा आयुष्याला काहीही देत नाही. त्या आयुष्य फुकट गेल्यासारखं आहे. मग आध्यात्मिक धरसोड म्हणजे काय? जे आपण म्हणतो ना, आम्हाला आज स्वामी आवडले, उद्या शंकर महाराज आवडले, परवा गोंदवलेकर महाराज आवडले, तेरवा गजानन महाराज आवडले. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या, एकाशी निगडीत राहा, एकाशी एकनिष्ठ राहा. गुरुतत्व सगळीकडे सारखंच आहे. आणि ते गुरुतत्व म्हणजे अवतरित झालेलं गुरुतत्व सगळीकडे सारखंच असल्या कारणाने तुम्ही कोणाच्याही कडे जा, ट्रीटमेंट सारखीच मिळणार आहे. मी होमिओपॅथी, तो ॲलोपॅथिक, तो आयुर्वेदिक, तो युनानी असं काही नसतं तिथे. ट्रीटमेंट सगळ्यांसाठी सारखीच असते. फक्त त्यांना एवढं कळतं की हा जो समोर पेशंट आपल्या आलेला आहे त्याच्या शरीरातली प्रकृती किती संतुलित आहे आणि त्याचा पुरुष किती संतुलित आहे, तो किती सक्षम आहे, याच्यावरती त्याला त्याच्या उन्नतीसाठी सहाय्य करायचंय. त्यामुळे औषध सगळ्यांकडे एकच आहे. फक्त समोरचा पेशंट काय लायकीचा आहे त्या पद्धतीने ते औषध नगभर द्यायचंय का मुठभर द्यायचंय ह्याचं गणित त्यांच्याकडे पक्क असतं. म्हणून ते अवतारी पुरुष असतात, म्हणून ते परब्रह्म त्या परब्रह्मातनं इथं सदेह अवतरलेलं असतं. ते तेवढ्यासाठीच. मग धरसोड वृत्ती जशी व्यवहारात नाही तशी अध्यात्मातही नाही. आणि मग जर एकदा एका सद्गुरूचे पाय आपण पकडले किंवा त्या पायावरती आपलं मस्तक कायमच ठेवलं, तर तो जे करील ते, त्यांनी खून जरी तुमचा केला तरी तो सहन करायची तयारी तुमच्याकडे असली पाहिजे. आता तुम्ही काहीतरी शब्दछल म्हणाल की खून केल्यानंतर कसलं सहन करायची तयारी? मरणारच ना डायरेक्ट. संत पुरुष तसा खून करत नाहीत. संत पुरुष तुमच्या कर्मभोगांचा खून करतात, तरीही ते काय म्हणतात की मी तुमच्या कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करणार नाही. प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा म्हणतो, श्रीकृष्ण परमात्मा, की मी तुमच्या कर्मामध्ये ढवळाढवळ नाही करणार. पण कर्म कशी करावीत, कर्माचं बंधन कसं काय असतं आणि कर्मभोग म्हणजे काय आणि त्या भोगातनं कोणता भोगवटा निर्माण होतो, हे जेव्हा सत्पुरुष शिकवतात तेव्हाच तो एक प्रकारे तुमच्या अनंत जन्मातल्या पुण्याईला दिलेला एक स्वीकृतीचा भाग असतो. किंवा तो खून खून जो म्हणतो आपण, तो खून म्हणजे तुमच्या अनंत जन्मातल्या अनंत कर्मांचा ऱ्हास करून टाकणं. कारण आता बॅलन्सला काही ठेवायचंच नसेल तर त्या कर्मांचा खून करायलाच लागेल ना. पण तरीही तुमच्या कर्मात ते ढवळाढवळ करत नाही. त्यांच्या अधिकारात जे काही येतं त्या अधिकारात तो खून ते घडवतात. आणि मग बंकटलाल सारखा शिष्य, अंतरंग शिष्य म्हणून आपण त्याला ओळखतो. मग हे सगळं चालू आहे. महाराजांचं लीळा चरित्र महाराजांनीच मांडलंय. स्वामींची आज्ञाच आहे, माझ्यासारख्या लीला करत बस शेगावामध्ये. मी अक्कलकोटला, तू प्रगट झाल्यानंतर शेगावामध्ये किती काळ आहे?
तर 2 महिने आणि 7 दिवस म्हणजे 2.25 महिने स्वामी देहात होते. नंतर त्यांनी अवतार कार्य समाप्त केलं. पण ज्या क्षणी त्यांनी अवतार कार्य समाप्त केलं त्या क्षणी मला तर असं वाटतं की स्वामी म्हणजे ते विद्युत निर्मिती केंद्र आहे आणि त्या केंद्रामधनं त्यांनी हे जे सगळे जनरेटर्स आपल्यासाठी किंवा आपण ट्रान्सफॉर्मर्स म्हणू ते ट्रान्सफॉर्मर्स आपल्यासाठी त्यांनी पुढे आणून ठेवले. कारण स्वामी हे मूळ तत्व आपण मानलं कारण ते डायरेक्ट दत्तगुरु आहेत असं आपण समजतो आणि तसं ते आहेही. दत्तगुरूंचाच तो अवतार आहे, पूर्णावतार आहे. तर त्या अवतारामध्ये जर त्यांनी ह्या सगळ्या ट्रान्सफॉर्मरना आपल्यासाठी पाठवलं असेल तयार करून, तर आपण किती भाग्यवान आहोत ह्याचा आपण थोडा तरी विचार करायला नको का? आपण फक्त आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला जर काही आपल्या मनाप्रमाणे गोष्टी लाभल्या तर त्यासाठी आपण आपल्याला भाग्यवान समजतो. आम्ही जन्मतः भाग्यवानच आहोत असं 100% कोणीच म्हणत नाही. हा, आम्हाला भाग्याने काही काही मिळालं एवढं मात्र म्हणतो. मग सद्गुरु आपल्यासाठी स्वामींनी पाठवलेले ही आपल्या आयुष्यातलं भाग्य आहे. त्या भाग्याला आपण काय तऱ्हेने आत्मसात केलं पाहिजे याचा विचार करायला हवाच हवा. आणि जर का पारमार्थिक उन्नती साधायची असेल तर कोणताही वयाचा टप्पा असू दे वेळ गेलेली नसते. आमचं आता 80 उलटून गेला आता कसलं पारमार्थिक. आता कसलं नाही, आता तर उलट सुरुवात आहे. कारण आता मरणार आहेस 5-10 वर्षात किंवा 20 वर्षामध्ये 100 गाठलीस तर मग मेल्यानंतर पुढचा जन्म आहेच ना तुला. कारण ती वेळच आलेली नाहीये. मग आत्ता सुरुवात कर. मग या 80व्या वर्षी सुरुवात केलीस तर पुढच्या जन्मामध्ये ती सुरुवात कुठेतरी परिपक्व व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतरच्या कुठल्या तरी जन्मामध्ये त्या परिपक्वतेचा फळ परमात्मा तुला देईल. म्हणजेच इथे सांगायचा मुद्दा असा आहे की आमचं काय आता असं म्हणण्यात कधीच अर्थ नसतो. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तेव्हा तुमचं सगळं असतंच की तुमच्या अस्तित्वासकट तुमचं सगळं असतं ना. अस्तित्व आहे, जाणीव आहे. आपण पाहिलं अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही, पाहिलंय की नाही? मग अस्ति म्हणजे अस्तित्व तुमचं अजून सरणावर जाईपर्यंत अस्तित्व आहेच. अस्तित्व आहे म्हणजे त्या अस्तित्वाला भान आहे, जाणीव आहे. आणि आनंद आहे का तर तो आयुष्य जगण्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवामधनं तुम्ही आनंदाचं झाड कधी लावलंय का आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावरती? ते झाड कुठे अंगणात लावायचं नाही तर आतमध्ये लावायचंय आपल्या. ते लावलंय का कधी? ते निदान त्याचं बीज तरी पेरलंय का? अजून वृक्ष आलेला नसेल, उगवलेला नसेल तरी. मग अस्तिभाती प्रियामधलं प्रिया जर आपल्याला आयुष्यभर सापडली नसेल पण तरी सुद्धा 80व्या वर्षी जर कुठेतरी वाटत असेल की आता कुठेतरी सुरुवात करायला हरकत नाही. मग त्या भाती मधल्या जाणीवेमुळे तुम्ही ते करायला सुरुवात करता किंवा त्या टप्प्यावरती जायला सुरुवात करता आणि मग ती प्रिया कुठेतरी आयुष्यभर हरवली तुमची. म्हणजे तो आनंद. प्रिया म्हणजे आनंद, तुमची लव्हर नव्हे कोणी. तर ती जी हरवलेली आहे आयुष्यामध्ये तिचा थोडासा आविष्कार या 80व्या वर्षी तरी होतो. आणि मरेपर्यंतचं आयुष्य म्हणजे समजा 100व्या वर्षी मरणार तर 20 वर्षाचं आयुष्य निदान 80 वर्षानंतर थोडंफार का होईना या सगळ्या घुसळणीमध्ये आपोआप निघून जातं. पुढच्या जन्मामध्ये त्याचा अभ्यास पक्का व्हायला लागतो हळूहळू. अर्थात याच्या मागे परमेश्वरी अधिष्ठान असलंच पाहिजे, सद्गुरूंचं अधिष्ठान असलंच पाहिजे, मोक्षगुरूंचं अधिष्ठान असलंच पाहिजे, हे मात्र लक्षात घेणं आवश्यक आहे. मग गुरु, सद्गुरू, दीक्षा गुरु, मोक्ष गुरु याचं विवेचन आपण मागच्या सिरीज मध्ये केलेलं आहे. ते पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. काळाच्या ओघात हे सांगताना कथानकाच्या ओघामध्ये कधी वाटलं तर तो विषय पुन्हा आपण घेऊ. मग परब्रह्म हे अवतरित झाल्यानंतरचा जो सगळा प्रवास त्याचा आणि आपला त्याच्या बरोबरचा हा जर आपण तपासून पाहिला तर आपल्याला एवढंच जाणवतं की समोरचं परब्रह्म ज्या लहरीपणे वागतंय ती शिवाची लहर आहे. जे निचेष्टपणे बसलंय
ती महाविष्णूंची स्थिती आहे. आणि ते जे त्यांच्या कृतीतून वाणीतनं जे अखंड बोध देत आहेत, तो बोध म्हणजे ब्रह्मदेवाची निर्मिती आहे, एवढं लक्षात ठेवा. मग सद्गुरूंच्या ठायी त्रिगुणात्मक शक्ती असतात, थ्री डायमेन्शनल इफेक्ट असतो असं आपण का म्हणतो? कारण त्रिगुणात्मक शक्तीला अनुसरूनच ही सगळी मंडळी आपल्यासाठी निरंतर कार्यरत असतात. अहो, आता आम्हाला घरी यायला उशीर झाला, 1 वाजला, 1:30 वाजला, संध्याकाळी तिन्ही सांजेला काही दिवा लावला नाही देवाशी. मग आता दिवा लावला नाहीये, तर मग आता 1:30 वाजता कुठे महाराजांना उठवायचं, दिवा लावायचा, उदबत्ती लावायचे? अहो, महाराज झोपलेत हे तुम्हाला कोणी सांगितलं? ते निरंतर तुमच्यासाठी डोळ्यात तेल घालून जागेच आहेत. आणि आता तर त्यांना देहाचंही बंधन नाही. मग देहाचं बंधन नाहीये, तर सूक्ष्म रूपामध्ये चराचरामध्ये अवतरित झालेला जो परमात्मा आहे, त्यांनी काय सांगितले? गणी गण गणात बोते मला हृदयात पहा. मग तुमच्या हृदयामध्ये जोपर्यंत तुम्ही जागे आहात, किंवा तुम्ही, आपण म्हणतो मी जागा आहे, मी झोपलोय, या सापेक्ष कल्पना आहे. त्याचं कारण आहे, झोपेची अवस्था आणि जागृत अवस्था या दोन्ही अवस्थेमध्ये आत्मा कायमच जागृत असतो. आत्मा राम अंतरातला कायमच जागृत असतो. आपल्या शरीरातलं जी यंत्रणा आहे ती कायमच जागृत असते. फक्त त्याला ते जे डोपामाइन काय ते पाझरतं पिट्युटरी ग्लँडच्या तिथून, त्या डोपामाइन मुळे आपल्याला झोप येते. त्या तात्पुरतं झोप आल्यामुळे ती गाढ प्रगाढ निद्रेमुळे कानावरती कोणतेही आवाज आले असतील तर ते आतमध्ये पोचत नाहीत. या पद्धतीने जेव्हा आपल्या शरीराचे जे व्यवहार चालतात, तेव्हा मग आम्हाला, मग महाराजांना 1:30 वाजता रात्री कुठे, आम्ही उशिरा आलो, मग 1:30 वाजता रात्री चहा कॉफी करून पिणार आहात की नाही? किंवा भूक लागली असेल तर एवढंच काहीतरी खाऊन मगच झोपणार आहात की नाही? मग महाराजांच्या तिथे दिवा लावायला, उदबत्ती लावायला काय हरकत आहे? अनेक बाबतीतला आचरटपणा माणसं आयुष्यामध्ये करत असतात. अध्यात्मामध्ये तर आचरटपणाचा कळस गाठला जातो सर्वसामान्य माणसांकडून. सत्पुरुषांकडनं आचरटपणाचा कळस कधीही गाठला जात नाही. मग हे एवढं सत्य आहे की कोण झोपलंय कोण जागा आहे, ह्या भानगडीत अडकण्यापेक्षा आपण किती जागे आहोत आतमधून, आपण किती आपल्या सद्गुरूपाशी लॉयल आहोत, एकनिष्ठ आहोत, ह्याचा धांडोळा घ्यायची गरज पडायलाच हवी की नाही? का नाही करायचा धांडोळा त्याचा? कारण त्याशिवाय आपण किती पाण्यात उभा आहोत आपल्याला कळणार कसं? त्यामुळे प्रकृती म्हणजे संतुलन आणि प्रकृती म्हणजे निरामयता, हे जर आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी जरी लक्षात घेतलं, तरी मग त्याचे अनंत जे काही पदर आहेत त्या प्रकृतीचे आणि निरामयतेचे आणि संतुलनाचे, ते आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आता इथे असं झालंय की आता पुन्हा लीळा चरित्राकडे आपण वळूया. तर त्या लीला चरित्रामध्ये घडलं असं की एकदा महाराज महाराज बंकटलालाच्या घरी वास्तव्यास आहेत. आता महाराजांना माघ वद्य सप्तमीच्या दिवशी प्रगट झाल्यानंतर 2 महिन्यातली गोष्ट आहे बंकटलालाच्या घरची. पहाटेच्या वेळी ब्राह्म मुहूर्तावर महाराज जागे झालेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो आता सुखे करे निद्रा, शेजारती करतो की नाही परमेश्वराला, सगुण रूपाला. महाराजांनी त्याच लिलेप्रमाणे रात्री झोप घेतलेली आहे. झोपेचं नाटकही केलेलं असेल, कारण ते अखंड जागे आहेत, अखंड भानावर आहेत. आणि ते भानावर आहेत म्हणूनच ते संत आहेत. आपलं भान सुटलेलं असतं म्हणून आपण सर्वसामान्य मनुष्य आहोत. तर ते पहाटेची वेळ आहे, ब्राह्ममुहूर्त संपत आलेला आहे. अशा वेळेला सद्गुरु मूर्ती आपल्या आसनावरती निजानंदात रमलेली आहे, शून्यात हरवलेली आहे. त्यावेळेला सुद्धा मधु तेथे मक्षिका जमती ह्या न्यायाने अनेकांची दर्शनाची गर्दी उसळली. त्याच वेळेला एक गोसावी तिथे आला. तो पत्ता शोधत शोधत आला बंकटलालाच्या घराचा की आम्हाला गजानन महाराजांना भेटायचे, मी काशीहून आलोय. आता लक्षात घ्या, महाराजांना प्रगट होऊन 2 महिने झाले आणि हा काशीहून आलाय महाराजांचा पत्ता विचारत. कोणी त्याला तार केली होती, मोबाईल केला होता, व्हॉट्सअप केलं होतं,
का पोस्टकार्ड पाठवलं होतं का आणखीन काही केलं होतं का माणसं पाठवली ती त्याला सांगायला की इथं शेगावमध्ये आलेत बरं का गजानन महाराज. पण तरी सुद्धा तो 3 महिन्यांपर्यंत 3 महिन्यापासून त्यांनी काशीमध्ये महाराजांना नवस केला होता की मी तुमच्या दर्शनाला येतोय, तुमचं दर्शन मला झालं तर मी तुम्हाला भांग अर्पण करीन. कधी नवस केलाय? 3 महिन्यापूर्वी. महाराज कधी प्रकट झालेत शेगावामध्ये? 2 महिन्यापूर्वी. मग हा जो महिन्याभराचा जो बॅकलॉग आहे त्याचा हिशोब कसा काय मांडणार? मग त्या गोसाव्याला कळलं कसं ते? मग तो गोसावी आला तिथे. मग त्या गोसावी आल्यानंतर नेमकं काय झालं त्याची जी कथानक आहे त्या कथानकाच्या अतिशय फार छान ओव्या, गमतीशीर ओव्या म्हणजे दासगणू महाराजांनी ज्या रचल्यात त्याचा आपण थोडासा आढावा घेऊ याच्यामध्ये. ह्या 3ऱ्या अध्यायाकडे आपण वळतोय आता. पहिल्या 2 अध्यायामध्ये आपण काही कथाभाग बघितला आणि काही अध्यात्मातली काही संरचना बघितल्या असं आपण म्हणू, ती गणित तपासून पाहिली. आता 3ऱ्या अध्यायामध्ये दासगणू काय म्हणतात की त्यांच्या प्रत्येक, बघा गंमत आहे, त्यांच्या प्रत्येक अध्यायाची सुरुवात त्यांनी कोणत्या तरी दैवताला हाक मारून केलेली आहे किंवा त्या दैवताला नमन करून केलेली आहे. तर आता ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये ते काय सुरुवातीला म्हणतात बघा की श्री गणेशाय नमः. गणेश तर पाहिजेच ना प्रत्येक ठिकाणी, त्याशिवाय कार्यच होणार नाही. जय जय सच्चिदानंदा श्री हरी, कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा. इथे रामरायासाठी प्रार्थना. दासगणोसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी, दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती, समर्थाते वंदिती. आणि आपण मगाशी जसं म्हटलं तसं इथे वर्णन आहे. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले, आता ही गोसाव्याची कथा आहे बरं का. आपण आता ज्या कथेला चंचू प्रवेश केला तो